सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे हे प्रसिद्धीपत्रक असून या प्रसिद्धीपत्रकामध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व इयत्ता उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी ही दिनांक 26/4/2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 27/3/2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व विद्यार्थ्यांना वितरित करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकाकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. असे हे 27/3/2026 रोजीचे प्रसिद्धीपत्रक असून या प्रसिद्धीपत्रकानुसार आपल्याला आपल्या शाळेतील इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे आहे. ते आपण कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. यानंतर आपण जाऊया क्रोम ब्राउझरला. क्रोम ब्राउझरवर 2026.2.puppssmsce.in ही वेबसाईट टाकायची आहे आणि आपण सर्च बारला सर्च करणार आहात. यानंतर या डाव्या बाजूला उपक्रम, आवेदनपत्र भरण्याबाबत सूचना, अधिकारी लॉग इन महत्त्वाच्या सूचना आहेत. तर उजव्या बाजूला परीक्षेची माहिती, शिष्यवृत्ती अर्हता प्रकार व शिष्यवृत्ती प्रदान करण्याचे निकष अशा सर्व बाबी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आपण डाव्या बाजूला वरच्या बाजूस उपक्रम शाळांसाठी यामध्ये शाळा लॉग इन म्हणून आहे, स्कूल लॉग इन आहे, त्याला आपण टच करणार आहात. स्कूल लॉग इनमध्ये यापूर्वी आपल्याला जे युजर आय डी म्हणजे शाळेचा UDIS नंबर आणि पासवर्ड मिळालेले आहेत ते पासवर्ड आणि युजर आय डी आपण टाकून आपण आपले लॉग इन होणार आहात. महत्त्वाची सूचना म्हणून आलेली आहे या ठिकाणी. हे लॉग इन केवळ इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आहे. या लॉग इनमध्ये इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यात येऊ नयेत अशा प्रकारची माहिती दिलेली आहे, महत्त्वाची सूचना दिलेली आहे. आपण कंटिन्यू करणार आहात. लॉग इन होईल आणि आपण आपल्या शाळेच्या लॉग इनमध्ये येणार आहात. या ठिकाणी समोर एक सूचना आहे. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबीमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांच्या नावासमोरील IMP एडिट या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास एडिट या बटनावर क्लिक करून करावेत. विद्यार्थी शिकत असलेल्या अभ्यासक्रम या बाबीमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकांच्या सही व शिक्क्यासह या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा. अशा प्रकारच्या इथं 2 महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. आपण या डाव्या बाजूला इयत्ता 4थी, इयत्ता 7वी आपण यामध्ये आपण रजिस्ट्रेशन आणि पेमेंट केलेलं आहे. यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी खाली दिसत आहे, त्यांचे स्टुडंट ID दिसत आहे, स्टुडंट नेम दिसत आहेत, स्टँडर्ड, जेंडर, कास्ट या सर्व बाबी दिसत आहेत. फी आणि पुढे आहे ॲडमिट कार्ड. यावर आपण एकेका विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड आपण पाहून व्ह्यू करायचं आहे आणि प्रिंट बटनावर आपण क्लिक करून हे आपण सेव्ह ॲज PDF म्हणून आपण PDF करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण त्या विद्यार्थ्याचं नाव आपण देऊ शकता याला. यानंतर आपल्या शाळेतील दुसरे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे ॲडमिट कार्ड जे लिहिलेलं आहे त्याला आपण व्ह्यू करूया. दुसरा विद्यार्थी आलेला आहे. आपण खालच्या बाजूस प्रिंट म्हणून जे ऑप्शन आहे, आपल्याकडे डायरेक्ट प्रिंटर असेल तर आपण प्रिंट काढू शकता, नसेल तर आपण सेव्ह करून घेऊ शकता. सेव्ह ॲज PDF मध्ये डाउनलोड, सेव्ह केला. अशा पद्धतीनं आपण आपल्या शाळेमध्ये जेवढे काही विद्यार्थी असतील त्यांचे प्रवेशपत्र आपण डाउनलोड करून घ्यायचे आहेत. धन्यवाद.